श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। तर घटस्थापना ही अगदी उद्यावरतीच आलेली आहे। आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना केली की घटावरती एक माळ चढवतो। पहिल्या दिवशी शक्यतो विड्याच्या पानाची माळ घातली जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटाला माळ घालण्यासाठी योग्य पद्धतीने ती कशी बनवायची, कोणत्या गोष्टीचा वापर चुकूनही करायचा नाही याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल किंवा काही नवीन मुली असतात लग्न झालेल्या, तर त्यांना याबद्दल काहीच माहिती नसते, तर त्यांच्यासाठी खूपच उपयोगी व्हिडिओ आहे। तर पहिल्या दिवशी घटावरती माळ सोडण्यासाठी विड्याच्या पानाची माळ बनवायची आहे। तर त्यासाठी मी इथे एक पांढरा थोडासा मोठा धागा घेतलेला आहे। थोडा मोठा धागा का घ्यायचा, तर ही माळ आपल्याला घटाच्या वरती बांधायची असते, त्यामुळे शक्यतो मोठा दोरा घ्यावा, तो कमी पडता कामा नये। तर शक्यतो यासाठी विड्याची चांगली पाने वापरावीत, फाटलेली तुटलेली पाने यासाठी वापरायची नाहीत। आणि आपल्याला दोऱ्याच्या गाठी बांधून त्या गाठीमध्ये या पानाचा देठ घालून अशा पद्धतीने माळ बनवायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर तुमच्या लगेचच लक्षात येईल। मात्र ही माळ बनवताना तुम्ही चुकूनही सुईचा वापर करू नका। म्हणजे आपण एरवी कधीही झेंडूच्या फुलांची माळ असो किंवा अथवा कोणतीही माळ असो, तर आपण सुई दोऱ्याच्या सहाय्याने ती माळ बनवतो, पण यावेळी घटाला घालण्यासाठी आपण चुकूनही सुई दोऱ्याचा वापर करायचा नाही। मग ती कुठलीही माळ असो, फुलांची असो पानांची असो। फुलांची माळ बनवताना सुद्धा फुलाचा जो मागचा देठाचा भाग आहे, तो देठाचा भाग गाठीमध्ये घालून फुलांची माळ बनवावी। पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ घालावी, नंतर तुम्ही ज्या त्या फुलांची माळ घालू शकता। आमच्या इकडे तरवडाच्या पिवळ्या फुलांची माळ घातली जाते दररोज, तर तुम्ही तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार करू शकता। ही विड्याच्या पानाची माळ बनवताना इथे मी 5 पानांची माळ बनवत आहे। काही जण 5, 7, 9 अशा पद्धतीने पानं घालून माळ बनवतात। 9 पानांची माळ घातली तरीही चालते। शक्यतो काही जण 5 किंवा काही जण 9 अशा पद्धतीने माळ घालतात पानांची, तर तुम्ही पहिल्यापासून जसं करता त्यानुसारच करू शकता। ही माळ बनवून झाल्यावरती आपल्याला ही माळ घटावरती सोडायची आहे आणि वरती कुठे जागा असेल त्या ठिकाणी हा दोरा बांधून घ्यायचा आहे आणि ही माळ आहे ती घटावरती सोडायची आहे। आता इथे बघा मी अशा पद्धतीने 5 पानांची माळ बनवून घेतलेली आहे। फक्त ही माळ बनवताना सुईचा वापर करायचा नाही। तर तुम्ही सुद्धा घटस्थापना केल्यावरती अशा पद्धतीने माळ बनवा आणि ती घटावरती सोडा। तर हा अगदी छोटासा व्हिडिओ इथेच संपतोय। कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा। काही जणांना माहिती सुद्धा असेल, पण काही जणांना माहिती नसतं, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।